हॅलो टू एव्हरीवन. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आलजे प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 ऑगस्ट. चला तर मग आजच्या या दिवसाची सुरुवात करूया एक चांगला आणि प्रेरणादायी विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. काट्यांवरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवतात. विद्यार्थी मित्रांनो, या चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजच्या दिवसाचं विशेष म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम दिनविशेष या सत्रात आपण जाणून घेत असतो महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. जाणून घेऊया आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. सन 1911 साली लिओनार्दो दा विंसी यांनी रेखाटलेलं जगप्रसिद्ध चित्र मोनालिसा हे पॅरिसमधील लुव्हर या संग्रहालयातून चोरीला गेले होते. मोनालिसा हे फ्रान्सिस्को देल जोकोंदो या फ्लॉरेन्समधील स्त्रीचं चित्र आहे. या चित्राचं ठळक वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास लिओनार्दोने त्यात केलेल्या स्फुमातो या तंत्राचा वापर होय. स्फुमातो तंत्र म्हणजे धुसर बाह्यरेषा व सौम्यसर रंग. कलेच्या इतिहासातील हे एक अजोड व आदर्श व्यक्तिचित्र मानले जाते. या चित्राने व्यक्तिचित्रणाच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली. चित्रातील स्त्रीच्या चेहऱ्यावर जे गूढ, खोल, अथांग भाव दर्शविले आहेत त्याने लक्षावधी रसिकांना मोहात व संभ्रमात पाडले. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1972 साली वन्यजीव संरक्षण कायद्यास मान्यता मिळाली. वन्यजीव संरक्षण कायदा या अंतर्गत वन्यजीवांची अवैध शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी भारत सरकारने 1972 साली वन्यजीव संरक्षण कायदा पारित केला होता. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1988 साली भारत आणि नेपाळ यांच्या सीमेवर आलेल्या तीव्र स्वरूपाच्या भूकंपामुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले होते. सन 1993 साली अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहाच्या शोध मोहिमेसाठी पाठवलेल्या मार्स ऑब्झर्वर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला होता. या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून आपला ठसा इतिहासात उमटवला आहे. अशाच काही महत्त्वाच्या आणि प्रसिद्ध व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 21 ऑगस्ट 1765 साली ब्रिटन आणि आयर्लंड देशाच्या युनायटेड किंगडमचे राजा विल्यम चौथे यांचा जन्म झाला. 1789 साली फ्रान्स महान गणिततज्ञ ऑगस्टिन लुई कौशी यांचा जन्म झाला. 1871 साली थोर भारतीय समाजसेवक, महाराष्ट्र राज्यातील पुणे येथील प्रसिद्ध सेवा सदन या संस्थेचे शिल्पकार गोपाळ कृष्ण देवधर यांचा जन्म झाला. सन 1927 साली भारतीय स्वातंत्र्य सेनानी, समाजवादी राजकारणी आणि उत्तर प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगाल राज्याचे माजी राज्यपाल बी सत्यनारायण रेड्डी यांचा जन्म झाला. सन 1934 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य तसंच महाराष्ट्र राज्याचे माजी 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म झाला. सन 1971 साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी आणि अरुणाचल प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा जन्म झाला. 21 ऑगस्ट 1986 रोजी जमैकाचा माजी धावपटू उसेन बोल्ट याचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, उसेन बोल्ट यांनी अनेक विश्वविक्रम आपल्या नावे केले आहेत. उसेन बोल्ट यांना वेगाचा बादशहा असं म्हटलं जातं. आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात उसेन बोल्ट यांच्या वर्ल्ड रेकॉर्डविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर अशाच काही विशेष आणि महत्त्वाच्या व्यक्तींविषयी जाणून घेऊया ज्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहेत आणि त्यामुळे त्यांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशा काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहेत.
जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 21 ऑगस्ट 1931 साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन शास्त्रीय गायक, संगीत तज्ज्ञ व संगीत प्रसारक तसंच गंधर्व महाविद्यालयाचे संस्थापक, गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचं निधन झालं. सन 1940 साली सोव्हिएत क्रांतिकारक, मार्क्सवादी सिद्धांतकार आणि राजकारणी लिओन ट्रोत्स्की यांचं निधन झालं. सन 1976 साली भारतीय चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध छायाचित्रकार पांडुरंग सातू नाईक यांचं निधन झालं. सन 1978 साली प्रसिद्ध भारतीय सेवानिवृत्त क्रिकेटपटू विनू हिम्मतलाल मांकड यांचं निधन झालं. सन 2006 साली भारतरत्न, पद्मश्री, पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय शहनाई वादक उस्ताद बिस्मिल्ला खां यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात आपण बिस्मिल्ला खां यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला चुकवू नका. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. सन 2007 साली ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक लेखिका करतुलयन हैदर यांचं निधन झालं. आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.